नमस्कार. तर माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजचा व्लॉग खूप स्पेशल आहे. तर आपण आज करणार आहे आपल्या नवीन घराची होम टूर. तर आम्ही कसं न्यू होम डेकोरेट केलेलं आहे तर ते सगळं तुम्हाला आजच्या व्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि सुरुवात आपण करत आहोत एंट्रन्सपासून. त्या एंट्रन्स आम्ही अशी डेकोरेट केलेली आहे आणि ही आम्ही अशी नेमप्लेट केलेली आहे. तर मला मराठीमध्येच करायची होती आणि मला आमचं सरनेम खूप आवडतं आणि ते मला असं मोठं करायचं होतं, त्यामुळे मग आम्ही अशी नेमप्लेट केलेली आहे. आणि एंट्री आत केल्यानंतर आम्ही ह्या साईडला असं फायर युनिट केलेलं आहे. तर इथे आम्हाला छत्रपती महाराजांची थीम घ्यायची होती. तर फायर युनिटच्या शेजारी असं एक छान कोपरा भेटला. तर इथं आम्ही छान असं प्लांट लावलेला आहे, कुंडी घेतलेली आहे चिनी मातीची. आणि त्यानंतर मग इकडे आम्ही केलेलं आहे स्टडी युनिट. तर आम्हाला स्टडी युनिट बाहेरच करायचं होतं, आम्हाला बेडरूममध्ये स्टडी युनिट नको होतं, त्यामुळे आम्ही असं एक छान आम्हाला कोपरा भेटला, त्यामुळे इथं असं छान स्टडी युनिट केलेलं आहे. आणि ही आम्ही दुबईवरून आणलेली. त्याच्यानंतर मग अशी एक फ्रेम डिझाईन केलेली आहे बॅकग्राऊंडला हॉलमध्ये. आणि ह्याच्यामध्ये अजून आम्हाला एक वॉलपेपर लावायचे आहेत, बट अजून आमचं काही डिसाईड नाही आहे. तर आम्ही हे वास्तुशांतीला छान हात माझे उमटवलेत, तर ते आहेत, त्यामुळे ते पण खूप सुंदर दिसतंय, त्यामुळे आम्ही ते तसंच ठेवलंय. आणि त्याच्यानंतर हा सोफा, इथं पण आम्ही झाड घेतलंय. आम्हाला झाडांची खूप आवड आहे, त्यामुळे घरात तुम्हाला सगळीकडे झाडे दिसतील. आणि टीव्ही युनिट हे आम्ही असं ब्लॅक अँड व्हाईट थीम मध्ये केलेलं आहे. युनिटच्या इथे पण एक छान कोपरा भेटला मंदिर आणि ह्याच्यामध्ये. ते इथे ऍक्च्युली आम्ही पार्टिशन करणार होतो, पण आम्ही आता ते प्लॅन पोस्टपोन केला, आम्ही थोड्या दिवसांनी करणार आहे. तोपर्यंत इथं मग एक छान असं झाड लावलंय आणि ते पण खूप भारी दिसतंय. त्यानंतर हॉलमध्येच अशी छान स्पेस भेटली आम्हाला देवाऱ्यासाठी, तर इथेच आम्ही असा देवारा पण डेकोरेट केलेला आहे. तर फ्लॅटच्याच प्लॅनमध्ये हा डायनिंगसाठी स्पेस आहे, तर इथं असा छानपैकी आम्ही डायनिंग टेबल घेतलेला आहे न्यू. आणि ही वॉल रिकामी वाटत होती, त्यामुळे इथे छान असं वॉलपेपर डिझाईन केलं आहे आणि झुंबर पण ऍड केलंय, त्यामुळं
तर मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट घराचा म्हणजे किचन. तर किचन हे आम्ही असं छान डेकोरेट केलेलं आहे. तर त्यामध्ये पहिला आम्ही हे ब्रेकफास्ट काउंटर केलेला आहे छोटासा. माझी खूप इच्छा होती ब्रेकफास्ट काउंटर असावं, तर हा असा केलेला आहे. आणि त्यानंतर हे असं किचन छानपैकी क्रोकरी युनिट असं सगळं छान सेट केलेलं आहे. कम टू आमच्या किड्स बेडरूममध्ये. तर हे आम्ही फ्युचरमध्ये डेकोरेट करणार आहे. तोपर्यंत आमचं ऑलरेडी पण सामान होतं, जसं की इथं आमचं वर्क स्टडी युनिट, वॉर्डरोब हे आमचं आधीचंच होतं आणि माझ्या लग्नातलं आहे. तर ते सगळं आम्ही ठेवले तोपर्यंत इथं, आणि घरात स्पेस पण पाहिजे म्हणून थोडी स्पेस पण ठेवलेली. त्यानंतर मग हा आहे आमचा मास्टर बेडरूम. तर मास्टर बेडरूममध्ये आम्ही सगळं डेकोरेट केलेलं आहे. तर इथं एंट्रन्सलाच पहिल्यांदा ही वॉल जरा थोडी रिकामी वाटत होती, त्यामुळे ही डिझाईन केली आणि त्यामध्ये वॉलपेपर टाकला आणि इथं छान अशी कुंडी ठेवलेली आहे. तर ही आहे आमची गॅलरी. मस्तपैकी छान हवा सुटलेली आहे आणि ह्या गॅलरीमध्ये अशी थोडीफार झाडं आहेत. आधीच होती आणि आता थोडीफार ऍड केलेली आहे. तर अजून आम्हाला गॅलरी डेकोरेट करायचे, तुळशी वृंदावन हे नवीन आणायचंय, तर ते आम्ही हळूहळू सगळे डेकोरेट करणार आहे.